पूर्ण वर्षभर टिकणारी आज आपण तुरटी-फुटी करायला आहे. तर बघू शकते किती छान अशी मस्त झालेली आहे. रामकृष्ण हरी माऊलींनो, सर्वांना गौरीचा नमस्कार. तर कशा आहात सर्वांचं गौरीच्या स्वयंपाकघरामध्ये स्वागत आहे. तर आज आपण बनवतोय तुरटी-फुरटी एकदम मस्त आणि एकदम छान अशा पद्धतीने आज आपण बनवणार आहे. घरच्याच पपई काढून आणलेली आहे आणि खूप छान अशी मस्त आपल्याला तुरटी-फुटी झालेली आहे. उन्हामध्ये वाळून छान अशी मस्त कडक झालेली आहे. तर बघू शकता छान अशी वाळलेली पण आहे. तुम्हाला आवाजसुद्धा येत असेल. तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आणि तुरटी-फुटी कशी बनवायची ते आज आपण बघूया. भली मोठी पपई घेतली एक. आता पपाया भरपूर आहे आणि तुरटी-फुटी मी याच्या आधी पण केलेली आहे, पण आता पुन्हा करते. ज्यांनी बघितलेले नाही ते यांच्यासाठी. आणि खूप सोपी आहे, खूप अवघड पण नाही आहे. घरच्या घरी आपण तुरटी-फुटी बनवू शकतो. पपई घेतलेली वरतून साळून घेऊया आणि कट करून घ्यायची. कट करताना दाखवते आणि साळून आपल्याला अशा पद्धतीने साळून घ्यायची आहे. करून घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने एकदम बारीक बारीक पपई आपल्याला कट करून घ्यायची आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायची आहे. आपल्याला पपई इथे पूर्णपणे कट झालेली आहे आणि आता याच्यामध्ये आपण स्वच्छ धुवून शिजून घेणार आहोत. भरपूर पाणी घालायचं. तर एक टोकरभर अशी तुरटी-फुटी होणार आहे आपल्याला. तर स्वच्छ धुवून घेऊ, शिजून घेऊ. मोकळं ढाकळ छान असं धुवून घ्यायचं आणि छान आता आपण शिजून घेऊया. एका मोठ्या भांड्यामध्ये घ्यावं लागेल शिजायला. इथे एक मी मोठी कढई घेतलेली आहे. आपल्याला फक्त उकळी घ्यायची याला. याच्यामध्ये पाणी घालून छान उकळी घेऊया. पाणी घालून शिजून घेऊया एकदा. इथे 2 तांबे पाणी घालून घेतलं. जेवढं बुडन एवढंच पाणी घेतलं, जास्त काही पाणी घेतलेलं नाही. इथे पपई छान अशी मस्त उकडून झालेली आहे आपल्यावाली. अजून 5-1 मिनटं तिला छान मस्त आपण शिजून घेऊया. इथे पपई छान उकडलेली आहे. आपण काढून घेऊया. इथे झाऱ्याच्या साह्याने काढून घेऊया एका डिशमध्ये, टोकरीमध्ये मोठ्या. 2 वाटी साखर घ्यायची आपल्याला. 2 वाटी साखर घेऊया. 1 ग्लास पाणी घेतले. कढईमध्ये साखर घालून घेऊया. 2 वाटी साखर घेतली. 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे. 1 ग्लास पाणी घालून घेऊया. छान पाक तयार करून घेऊया. पपई आपण पाकामध्ये सोडून घेऊ. पाकामध्ये पपई घालून घेतलेली आहे. छान मिक्स करून घेऊ आणि पाक थोडासा आपल्याला आटवून घ्यायचा आहे. साखरेच्या पाकामध्ये पपई छान मिक्स झालेली आहे आणि आता त्या पपईचं पाणी ते पाणी जास्त झालेलं आहे. त्याच्यामुळं थोडंसं आपल्याला पपईचं पाणी आटवायला वेळ लागणार आहे. तर भरपूर असं पाणी झालं आहे आता पपईमध्ये. आता हे पूर्णपणे आटवून घेऊया. पहिलं पाणी राहिलं ना तर जास्त पाणी होतं याच्यामध्ये. तर हे पाणी पूर्ण छान आटवून घेऊ. नंतर पाकातलं पाणी आटत नाही तोपर्यंत अधूनमधून हलवत राहायचं. कडाची साईड मध्ये घालायची, मधली साईड बाहेर काढायची. असे छान मस्त हलवून घ्यायचं. पपईमधलं पूर्णपणे छान पाणी आटलेलं आहे. पाक तयार झालेला आहे पूर्णपणे आता. तर बघू शकता. आणि उगीच थोडंसं शिल्लक आहे. इथं आपण तुरटी-फुटी आता बनवून घेणार आहोत. कढई खाली काढून घेतली गॅसवरून. इथं आपण छोटे छोटे वाट्या घेतलेल्या आहे, पण छोट्या वाट्याने आपल्याला मोठे मोठे भांडे घ्यावं लागणार आहे. तेव्हा ती तुरटी-फुटी याच्यात बसणार आहे. इथे 4 कलर घेतलेले आहे मी. 4ही कलर आपल्याला भांड्यांमध्ये घालून घ्यायचे. घालून घेऊ, मग तुरटी-फुटी त्याच्यावरतून घालून घेऊ. पिवळा कलर आहे, तर इथे आपण कलर घालून घेतलेले आहे. केशरी कलर घेतला, लाल कलर घेतलेला आहे, हिरवा घेतलेला आहे, पिवळा घेतलेला आहे. याच्यामध्ये आपण तुरटी-फुटी घालून घेऊ. थोडाफार पाक आला पाहिजे त्याच्यामध्ये. रात्रभर आपण असंच ठेवणार आहोत. छान मिक्स करून घेऊया. छान मिक्स झालेले आहे. रात्रभर आपल्याला असंच ठेवायचं आहे. बघूया डायरेक्ट उद्या सकाळी. तर इथे बघू शकता छान असे आपल्याले कलर झालेले आहेत. तर आता आपल्याला दिवसभर सुकून घ्यायचं आहे. तर एका परातीमध्ये किंवा एका ताटामध्ये तुम्ही काढून घ्यायचं आहे. तर छान असं मस्त कलर झालेला आहे. एक एक आपण परातीमध्ये काढून घेऊया. अशा पद्धतीने थोडेफार पांगून घ्यायचे आहेत, म्हणजे सुकायला जरा थोडंसं पटकन सुकल्या जाईल. एका परातीमध्ये बसणार नाही, जास्त आहे. अजून एक सेपरेट ताट घ्यावं लागणार आहे. तर बघू शकता की ते छान मस्त आपल्याला कलर झालेले आहेत. ते परातीमध्ये एवढे सगळे कलर बसले नाही, तर मी इकडे एक ताटामध्ये काढून घेतलेला आहे.
तर आता आपण हे दिवसभर उन्हामध्ये सुकून घेऊया. घरच्या घरी आपल्याला तुटी फुटी होणार आहे. 1 वर्षभर चालन, काही टेन्शन नाही. एवढी मोठी पपई होती आणि भरपूर झालेली आहे. छोटी पपई असली तरी काही नाही, पण छानच होणार. 5-6 महिन्यासाठी होणार. पण ही जरा भरपूरच मोठी होती, तर हे मला कमीत कमी पूर्ण वर्षभर तरी टिकणार. आणि वर्षभर टिकवायचं असेल तर छान उन्हामध्ये कडक करून घ्यायचं, मस्त वाळून घ्यायचं 1 ते 2 दिवस. तर आता आपण उन्हामध्ये सुकून घेऊया, संध्याकाळी बघूया. आपल्याला तुटी फुटी वाळून तयार झालेली आहे. तर बघू शकता छान अशी मस्त वाळलेली आहे. तुटी फुटीची रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटेल. तर आता आपण इथं सर्व तुटी फुटी एकत्र करून घेणार आहोत. तर एकत्र करून घेतलेली आपण तुटी फुटी. तर बघू शकता किती छान अशी मस्त झालेली आहे. एकच नंबर अशी झालेली आहे. रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. तर चला, आजच्यासाठी धन्यवाद. भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा, खुश राहा आणि अशा पद्धतीने तुरटी फुटी नक्की करून बघा. धन्यवाद. तर बघू शकता आपल्याला तुरटी फुटी किती भरपूर अशी झालेली आहे. पूर्ण वर्षभर टिकून अशा पद्धतीने झालेली आहे. तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा तुरटी फुटी बनवून बघा. किती छान मस्त अशी झालेली आहे.